ಶುಭ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗಿದ್ದೀರಾ? ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ಸ್ಪೆಷಲ್ ಡೇ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ, ಬಹಳ ಸ್ಪೆಷಲ್. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ನೇಬರ್ ಅವರ ಮಗಳ ಮದುವೆ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅರ್ಶಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ, ನಾಳೆ ಮದುವೆ ಇದೆ. ಭಾಳ ಸಣ್ಣಗಿದ್ದಾಗಿಂದ ಅವಳಿಗೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ ನಾವು, ನೇಹಾ ಅಂತ ಹೇಳಿ. ಈಗ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಬರೋಣ ಅಂತ ಹೋಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಜಮಾನ್ರು ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಸ್ವೀಟ್ ಮಾರ್ಟಿಗೆ. ಏನಾದರೂ ಸ್ವೀಟ್ ತಗೊಂಡ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬುತ್ತಿ ತಗೊಂಡ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಬರೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಮ್ಮಲ್ಲೇ ಪದ್ಧತಿಗಳದಾವ. ಹೊಸ ಮನೆ ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆ, ಆಮೇಲೆ ಮನೆ ಹತ್ರ ಮದ್ವೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು ನಮ್ಮ ಭಾಳ ಪರಿಚಯದವ್ರು ಅದಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅದು ಹಂದರದ ಬುಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ. ಅದು ಬುಟ್ಟಿ ಎಲ್ಲ ಉಡುಗೊರೆ ಅವರಿಗೆ, ಸೀರೆ, ಆಮೇಲೆ ಟವೆಲ್ ಟೋಪಿ, ಆಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ತೊಗೊಳೋದಿರ್ತದೆ. ಅದೆಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಬುಟ್ಟಿ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋದಿದೆ. ಇವರ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈಗ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲಡ್ಡು ಏನೋ ಬುಂದಿ ಲಡ್ಡು ತೊಗೊಂಬರ್ತಾರಂತೆ. ಆಯ್ತು ತೊಗೊಂಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತೀಗ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೀವಿ, ಪಟಾಪಟ ಅಂತ ಹೋಗೋನು. ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಬೇಗ ಬಂದರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದ ಒಂದು. ಈ ರೀತಿ ಬಾಕ್ಸ್ ಇದ್ರೊಳಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಇದು ಆಯರ್ ಇದ್ರೊಳಗೆ ಬಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈ ರೀತಿ 2 ಬಾಕ್ಸ್ ಅದಾವೆ ಇಲ್ಲಿ, ಬುಂದಿ ಲಡ್ಡುದ. ಮತ್ತು ಇದು ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟೋದು ಇದೆಯಾ, ಎಲೆ ತೊಗೊಂಬಂದ್ರಿ ಇವ್ರ. ಗಾರ್ಡನ್ ಒಳಗೆ ಫ್ರೆಶ್ ಎಲೆ ಸಿಗ್ತಾವೆ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ. ಸಾಕು ಬುಟ್ಟಿ ಈ ರೀತಿ ತೊಗೊಂಬರೋದಿರ್ತದೆ. ಇದು ಹಿಂಗೆ या तो काय आजोबा या सर या हे लाईट लय लांबून आलो आम्ही. काय काल रात्री बसले बस मध्ये. बस यायला तयार नाही बेगा. ऊन निघलंय तिकडे आमच्याकडे. तुमच्याकडे गार आहे बेळगावला. जाऊ दे घ्या. नाव घ्या नावाचा काळ. दारी होती तुळस, विष्णूला केला नवस. आवड आहे नावाची, भेट घेतली ज्योतिबा देवाची घेतली भेट. रंकाळ्याला रस्ता गेली थेट, रंकाळ्यात धुतले हात पाय. कोल्हापूरच्या अंबाबाई बघायचे, कोल्हापूरच्या अंबाबाईची काय हवा. जुना राजवाडा धावा, जुना राजवाडा पहिला हत्ती. नरसोबाची वाडी बघायची होती, नरसोबाची वाडीवर गेले. बेलफूल घेतलं दत्ताला व्हायला. सांगलीचा गणपती बघायचा राहिला, सांगलीची गणपती मजा पाहिली. मंगसूळ जावळी डोंगर चढताना वाघेची मुळी. पंढरपुरात वाट गेली सरळी, पंढरपुरात गेले. चंद्रभागेत नाले पाणी, तिथं पाहिले विठूची राणी पण मन झालं व्याप. गोपाळपूरला केली तार, गोपाळपूरचा काला. तिथे अन्यायपायन केला गलबला, त्यांना एक पैसा दिला. पिशवारीच्या वाटेला लागलो, तिथे सापडली पैशाची थैली. उद्गार रुपयात लिहिलं वाहिली. राणीची बागेत फिरून पाहिली, राणीच्या बागेत होते राजहंस पक्षी. मनोज कुमारचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षी. जोरात टाळ्या. भरपूर मस्त. जय हिंद वंदन करते भूमातेला. लालसाहेब देशमुखांचं नाव घेते नेहाच्या हळदीला. ओके, राईट, गुड. स्वीट अँड शॉर्ट. रंकाळा लागतो कोल्हापूरवरून निघताना. प्रतीक रावांचं नाव घेते दुर्डी सोडताना. मस्त आहे. मला पण शिकायला मिळालं. ठीक आहे. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो वासरे. रावांचं नाव घेते हळदी कुंभाच्या दिवशी. राईट, ओके. जर जोराने सांगतो. पेरू देतो चिरून, केळ देतो सोलून. सुरेश रावांच्या नावानं कुकू येतो कोरून. राईट, ओके. थँक्यू. मी पण एक सांगू काय? हे बघा सर्वजण काय काय म्हणायचं लाडू. बुंद्याचा लाडू. बुंदी लाडू. ओके, बुंदी लाडू. रेडी. बुंद्याचं लाडू
बुंद्याचा लाडू आणि बुक्कीनं फोडू. बुंद्याचा लाडू बुक्कीनं फोडू. उठ उठ संगीता उपवास सोडू. अभिमानीकडे नमस्कार बंधू मित्र सर्वांना नमस्कार. आज आम्ही नेहांच्या घरी कारवाई घेऊन आलेलो आहे. सर्वजण भेटले, फार आनंद झाले. आपण आलेले आहेत आणि आम्ही भगवान चरणी देवाच्या चरणी प्रार्थना करा की जीवन आणि हा आजचे कार्यक्रम, आजचे कार्यक्रम आणि उद्याच्या लग्नाचा कार्यक्रम सगळं सुखरूपात पार पडू दे म्हणून आम्ही सर्वांची प्रार्थना करतो. सर्वजण विचारत होता नेहाचं लगीन केव्हा, लगीन आणि आमच्या आत्याला तर सांगायचं म्हटलं तर मोठे डोंगर झालेलं आमच्या आत्याना. तेव्हा पण इकडे आलं, त्या पोरगीचं लग्न झालं, त्या पोरगी तेच त्यांनी विचारलं तेव्हा पण नाही आत्या व्हायचंय, लग्न व्हायचंय म्हणून सांगणार आमच्या आत्यांना. नाव आठवण असते ना. नेहा म्हणणार त्यांनी. मग आता नेहाचं लग्न झाले म्हटल्यावर लय खुश होतात त्यांनी आता. हा हळदी आज उद्या लग्न. तुला कसं वाटायलंय? आम्ही तर तुला लहान असताना बॅडमिंटन घेऊन खेळतेला, त्याच्यावर लहान असताना आता कसं वाटतंय सांग नेहा तुला? छान वाटतंय, पण दुखी होतंय की घर सोडून जायचंय. प्रत्येक मुलीचं एक किंवा तर एक नवऱ्याकडे जायचं, पण प्रेमानं जाणं येणं ते संपर्क ठेवायचं. गाव म्हणजे काही जास्त लांबतर नाही, जवळ येतच आहे, जवळ 2 तासाचा रस्ता आहे. केव्हा पण तो येऊ शकतील, भेटू शकतील. त्यांनी पण तुमच्याकडे येऊ शकतात. आई वडील केव्हा तरी व्यवस्थित म्हणजे त्यांनी आराम असतात, म्हणजे मुलगी नवऱ्याचं घरामध्ये त्याच्यापैकी जास्त काही गरज नाही. समोर डोळेपणे काढतो काढू नको. पप्पा म्हणतो फ्रेंड तिथं दोघं पण इथंच तिथं बोलत ते दोघं पण. आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या छोट्या बहिणीचं आता लग्न ठरलंय, उद्यावर लग्न आलंय आणि म्हणजे आनंद पण खूप आहे आणि ती जाणार म्हणून दुःख पण तितकंच आहे. पण आम्ही खूप खुश आहोत सगळे. तर आमच्या कुटुंबातून उद्या दुसऱ्याकडे जाणार म्हणणार तेव्हा पण दुसऱ्या कुटुंबाचं चांगलंच करणार तेव्हा म्हणून थोडस दुःख होते आणि खूप आनंद होतो. दुसऱ्याला अभ्यास करून घेते. मावशी बरोबर माझ्याकडे 15 दिवस होते ना. चिकन बी घेऊन खेळणी करायची चिकनाची. ती खेळायची आपलं फुलं तोडून करून. द्यायचा भगवानाची आमचं तिथं बांधणी करत म्हणते काय नाही नावडच होतो. छोटस भेट. आणि शिकवणारच मी तुम्हाला. तू नाव घेतलं आणि परत मला घ्यावं लागतं. कोण नाही नाव घेतलं त्यांनी घेऊ देतात. सगळं चालवा किती आहे? बरं नाव घेतो बघा एक. आजच्या या शुभ दिनी नाव घेतो मिसेस शुभांगी. नाव घेते त्यांच्या घरी. बरं आणि कोण घेणार? अशा वेळेस पण माहिती असं ना. या बाईने सर्वजण तू कशी बरी आहेस तरी तुला ओळखलंच नाही. रेडी पडली पाया पडत. घे बरं, घ्यायचं हातात घे. तुम्ही न्यायला पण चालवा तुम्ही पण. थोडा खा नाही तेवढं खा. ती खाणार आहे थोडं घाल म्हणजे.
या, तुम्ही या. छान आहे ना. आणि आम्हाला ऐकून मिळाले की पृथ्वीराज फार सुंदर आहे. होय. सगळे फिरत असं अजून बरं आम्हाला पण बघायचं आहे तर. आम्ही बघितलं नाही पण ऐकून मिळालंय. आम्हाला अतिथी सत्कार. ನೋಡಿ ನಾವು ಬುಟ್ಟಿ ತಗೊಂಡ್ ಬಂದ್ವಿ. ಅದೆಲ್ಲ ನಮ್ ಕಡೆ ಬುಟ್ಟಿ ಅಂತಾರ, ಅವ್ರ ಕಡೆ ಗಾರ್ವಾ. ಗಾರ್ವಾ ದುರುಡಿ, ಹಾ. ಮರಾಠಿ ಒಳಗೆಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾರ. ಈಗ ನಾವು ಈಗ ನಾವು ಕೊಟ್ವಿ, ಮತ್ತ ಅವ್ರು ನಮಗ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೂ ಬುಟ್ಟಿ ಖಾಲಿ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಅದ್ ಪದ್ಧತಿ ಇರ್ತದೆ, ಎಲ್ಲ ನಮಗೂ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಈಗ ನಾವು ಇದೇ ಬುಟ್ಟಿನ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮತ್ತ ಎಲ್ಲಾ ಮನಿ ಹಿಂಗ ತುಂಬಿರ್ಲಿ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಖುಷಿ ಖುಷಿಯಿಂದ ಇರ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಈಗ ನನ್ನ ಮನೆ ಕಡೆ ನಡಿತೀನಿ. ಈಗ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋದಿ ನನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ. ओके बाय. येता येईल हा. लय लांबचं गाव आहे जरा टाइम पोचायला गाड्या पण मिळणार होय, होय. बसच मिळतच नाही तुम्हाला इथे. ಈ ರೀತಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬುಟ್ಟಿ ನಾವು ತಗೊಂಡು ಇನ್ನು ಹೋಗಿರ್ತೀವಲ್ಲ, ಇದು ಈ ರೀತಿ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಅವರ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಬುಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಖಾಲಿ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಹಿಂಗೆ ಪದ್ಧತಿಗಳು ಅದಾವೆ, ಒಂದೊಂದು ಪದ್ಧತಿಗಳ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಮಗೆ ಈ ರೀತಿ ಹಿಂಗೆ ಬುಟ್ಟಿ ಈ ರೀತಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವರು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮತ್ತು ಇದು ಈ ರೀತಿ ಬ್ಲೌಸ್ ಪೀಸ್ ಅದೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಈ ರೀತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಲಡ್ಡು ಪಾಕೆಟ್, ಆಮೇಲೆ ಕರ್ಜಿಕಾಯಿ ಈ ರೀತಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಚಲೋ ಆಯಿತು, ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು ನಮಗೂ. ಈ ರೀತಿ ಇರ್ತದೆ ನೋಡಿ ಪದ್ಧತಿಗಳು. ಅಂದರೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಪದ್ಧತಿಗಳಿಗೆ ಯಾರೋ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ತೊಗೊಂಬಂದ್ರು ಸಹಿತ ನೀವು ಖಾಲಿ ಯಾವಾಗೂ ಕೊಡಬಾರ್ದು. ಈ ರೀತಿ ಏನೇ ಇಲ್ಲಾದರೂ ಬಾಳೆ ಏನಾದರೂ ಹಾಕಿಕೊಡ್ತಾರೆ. ಕೆಲಸಗಳಂತ ಅವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೋಗಿ ಬರಲಿ. ಒಂದು ನೇಹಾಗೂ ನೋಡೋದು ಭೇಟಿಯಾಗಿ ಖುಷಿ ಆಯಿತು ಅವಳಿಗೂ. ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾತಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲರೂ. ಅವ್ರ ಅಕ್ಕ ತಂಗಿಗಳ ನೇಹಾ ಅವ್ರ ಮೌಸಿಗಳು ಭಾಳ ಅದಾರ. ಅವರೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಮನೆ ತುಂಬೈತಿ. ನೋಡತ್ಲೆ ಅವ್ರದ್ದು ಮಾತುಗಳು ಕೇಳತ್ಲೆ ಖುಷಿ ಆಯಿತು. ನೀವು ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದ ಮಾತುಗಳು ಕೇಳ್ರಿ. ವಿಡಿಯೋನು ಇಷ್ಟ ಆಗೈತೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇಷ್ಟ ಆಗೈತೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿರಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದು ಮರೆಯೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಅರ್ಶನಾಗ ರೆಡಿ ಆಗೋದೈತಿ, ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮನೂ ಐತಿ.